नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही म्हणशाल सर पायथॉनचं लेक्चर आज कसं काय आलं, तर पायथॉनचं लेक्चरमध्ये मला म्हणजे की डिस्कंटिन्यू किंवा ते कन्सिस्टन्सी कमी पडण्याचं कारण असं होतं की मी खूप मेहनत करून एक व्हिडिओ बनवतो, पण त्या व्हिडिओजला व्ह्यूज 100, 150, 100, 50, 100 असे व्ह्यूज येतात. आणि असं जेव्हा होतं तेव्हा माणसाचं काय थोडंसं डिमोटिवेशन येऊन लागतं. म्हणून काय की मला असं वाटलं की मुलांना याची गरज नाही असं मला वाटतं, म्हणून मी थोडंसं स्टॉप केलं होतं. पण भरपूर जणांनी मला मेसेज केला की सर आम्ही कंटिन्युअसली तुमची सिरीज फॉलो करतो आहे. मग अशा विद्यार्थ्यांसाठी तरी काय मला पायथॉनची सिरीज ही कंटिन्यू करावंच लागेल आणि मी कंप्लीट करूनच राहील. आता त्याला 1 महिन्यामध्ये माझं टार्गेट आहे की ॲटलिस्ट ह्या महिन्यामध्ये तुमची पायथॉन हे कंप्लीट झालंच पाहिजे. आलं ना. आणि तुमचा सपोर्ट असाच ठेवा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि कन्सिस्टन्सी हा मुलांचा खूप मोठा इश्यू आहे, पण आपण त्याच्यावर काही सोल्युशन देऊ शकत नाही का, कारण जोपर्यंत तुम्हाला स्वतःला काही करावंसं वाटत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट होणार नाही. जसे की मला वाटलं की मला यूट्यूब चॅनल बनवायचं, मला रोज व्हिडिओ टाकायचे, इंस्टाग्रामला रोज व्हिडिओ टाकायचे, तर ही माझी कन्सिस्टन्सी झाली. तशी तुमची पण कन्सिस्टन्सी काय की रोज मला व्हिडिओ बघायचा आहे, अभ्यास करायचा आहे, मला इम्प्लिमेंटेशन करायचे, मला प्रोजेक्ट बनवून बघवायचं आहे, मला त्याच्यावर काम करायचं आहे, तर कंटिन्युअसली काय त्याच्यावर आपण गोष्टी करणार आहे. आणि राहिला गोष्ट प्रोजेक्टचा, पायथॉनमध्ये प्रोजेक्ट बनवायचा आहे, मी माझं काम चालू आहे, समजलं. जेवढ्या गोष्टी होईल तेवढ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. अजून पण बघा आपली सिरीज अजून पण ज्या पण कंडिशनला त्यामध्ये जी डेप्थ मी कवर करण्याचा प्रयत्न केला ती कुठं पण झालेली नाही. आलं ना. आता नेक्स्ट जे आपला व्हिडिओ असेल तो OOPचा स्टार्ट होईल, पायथॉन विथ OOP. आत्ता सध्या काय तुमचं रिकर्शनचा आजचा व्हिडिओ आहे. छोटासा टॉपिक आहे, आपण 2 एक्झाम्पल घेऊन त्याला इथे संपवण्याचा प्रयत्न करू. काय असतो रिकर्शन माहिती आहे का? ज्यांनी C शिकले त्यांना माहीत असेल तर लगेच कमेंटमध्ये लिहा व्हॉट इज रिकर्शन, आणि त्याचा आन्सर पण तिथेच लगेच कमेंटमध्ये लिहा. काय असतो रिकर्शन? रिकर्शन म्हणजे की एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनला काय कॉल करत असतो. काय करतो? कॉल करतो. म्हणजे रिकर्शन म्हणजे काय? रिकर्शन मीन्स काय? फंक्शन कॉलिंग इट सेल्फ. फंक्शन कॉलिंग इट सेल्फ याला काय म्हणतो आपण? रिकर्शन म्हणतो. आणि या रिकर्शनचा यूज करून आपण खूप सारे कामं आहे ना खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो पुढं. बघा DSCमध्ये खूप जास्त रिकर्सिव्ह क्विकसॉर्ट मर्जसॉर्टमध्ये तुमचं रिकर्शन यूज होतं. भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही DSC जर करायचं असाल आणि माझ्या गुण जर करायचं असेल तर खाली कमेंट करा की सर तुम्ही DSC पण करा, DSC पण स्टार्ट करा, DSC पण शिकू आपण. DSCमध्ये पण तुमचं काय रिकर्शन ही कन्सेप्ट यूज होते. मोस्ट ऑफ दी लोक DSCमध्ये शिकून देतात, पण मी रिकर्शन इथंच घेऊन घेतोय का, कारण आपला एक पण पार्ट आपला सुचला नाही पाहिजे. रिकर्शन म्हणजे फंक्शन स्वतःलाच पुन्हा पुन्हा कॉल करतो जोपर्यंत एक बेस कंडिशन पूर्ण होत नाही. काय रिकर्शन म्हणजे एक अशी गोष्ट आहे की तो स्वतःलाच पूर्णपणे कॉल करत राहतो की जोपर्यंत त्याची बेस कंडिशन येत नाही तोपर्यंत काय तो कंटिन्युअसली कॉलच करत राहतो. म्हणजे यामध्ये रिकर्शनचे 2 एक असतात. एक म्हणजे काय बेस कंडिशन असते, एक काय असते तुमचे काय असते बेस कंडिशन असते. काय असते? आवाज येतो का बघू दे, नाही तर काय खेळ आपला होऊन जाईल. बेस कंडिशन म्हणजे की कधी थांबायचं ते याच्यामध्ये असतं. काय थांबवण्याची अट की काय स्टॉप कधी करायची त्याचं कंडिशन इथं असते. आणि एक असते रिकर्सिव्ह कंडिशन किंवा रिकर्सिव्ह कॉल. हे असं की फंक्शन स्वतःला कॉल करतो म्हणून त्याला रिकर्सिव्ह कॉल म्हणतो. फंक्शन कॉलिंग इट सेल्फ त्याला काय म्हणतो आपण? रिकर्सिव्ह कॉल म्हणतो. अशा 2 गोष्टी आहे, एक असतं बेस कंडिशन, एक असतं रिकर्सिव्ह कॉल. या अशा 2 गोष्टी आपल्याला काय करायच्या असतं इथे यूज करायच्या असतं. आणि इथे सिम्पल जर एक्झाम्पल मी दिलं गेलं तर की सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल याच्यासाठी एकच आहे, ते म्हणजे काय तुमचं फॅक्टोरियलचा प्रोग्राम. सगळ्यात बेस्ट आहे फॅक्टोरियल प्रोग्राम. तुम्ही बघितला पण असेल मोस्ट ऑफ दी एक्झाम्पलमध्ये काय तुमचं फॅक्टोरियल प्रोग्रामच दिले गेलेले. कुठं यूज होतं, जे काम आपल्याला परत करायचं त्या प्रत्येक ठिकाणी काय फॅक्टोरियलचं यूज होतं. तुम्ही म्हणाल सर लूप पण तेच काम करत होतं. सांगतो तुम्हाला लूप आणि रिकर्सिव्ह म्हणजे काय, रिकर्शनमध्ये काय डिफरन्स. फॅक्टोरियलचा प्रोग्राम काय होतं रे आपलं विदाऊट रिकर्शन. फॅक्टोरियलचा प्रोग्राम काय होता विदाऊट रिकर्शन की जसं की I = 1 पासून मी स्टार्ट करायचं, I <= 5 पर्यंत जायचं आणि I++ करत जायचो. आणि नंतर काय केलं मी
प्रिंट काय करत होतो तुम्ही, प्रिंट जर बघायला गेलं तर फॅक्ट नावाचं एक व्हेरिएबल घेत होतो तुम्ही, जसं की 1 घेतलं त्या, आणि या फॅक्ट इंटू काय करत होतो मी त्याच्यामध्ये आय आपला करत होतो, फॅक्ट इंटू काय करत होतो आय करत होतो. आणि आता हे फॅक्ट इंटू आय करून मी डायरेक्ट तिथं प्रिंट करत होतो का आपण, त्याला नाही, त्याला काय करत होतो, ही लाईन थोडीशी माझ्याकडून चुकली गेली, मी परत सांगतो मला. फॅक्टमध्ये काय करत होतो मी, फॅक्ट इंटू आय करत होतो, आणि जसं लूप ब्रेक झाला त्यानंतर काय करत होतो मी प्रिंट फॅक्ट करत होतो, बरोबर, प्रिंट फॅक्ट करत होतो. हे काय तुम्ही लूपनी काम करू शकता, पण आता रिकर्शननी कसं होईल हे तुम्हाला मी सांगतो, कसं होईल हे तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले काय केलं, डेफ्ट काय फॅक्ट नावाचं इथं फंक्शन घेतलं, आणि त्याच्यामध्ये काय केलं मी n पॅरामीटर पास केलं, काय केलं फंक्शन बनवलं मी फॅक्ट नावाचं, आणि त्याच्यामध्ये काय केलं मी एक फंक्शन इथे पास केलं, फंक्शन इथे पास केलं. आणि याची एक बेस कंडिशन अशी, बेस कंडिशनमध्ये कशी आपल्याला माहिती 5 × 4 × 3 × 2 × 1 असेल इथं. ह्या नंबरला जर मी 1नी मल्टिप्लाय केलं तर व्हॅलिड आहे, पण या जागी मी 0नी मल्टिप्लाय केलं म्हणजे काय आपलं फॅक्टोरियल काय होत होतो, स्टॉप होऊन जातो, म्हणजे काय 0 होऊन जातो. तर मग आपली बेस कंडिशन ती झाली ना स्टॉप होण्याची कंडिशन. काय कंडिशन होती आपली, जर n = 0 आला तर तुम्हाला ते स्टॉप म्हणायचं, म्हणून स्टॉप मग कशाने करतो मी इथं फंक्शनमध्ये रिटर्न 0ने आपण काय करतो, किंवा नाही, आता मला इथं लास्टला 1 पाहिजे ना, बरोबर, लास्टला 1 पाहिजे ना, मग मला इथं काय करावं लागेल माहिती का, रिटर्न 1 करावं लागेल. का मी तुम्हाला पुढे सांगतो, रिटर्न 1 करावं लागेल. रिटर्न 0 केला म्हणजे तिथंच टर्मिनेट होऊन जाईल तो, पण रिटर्न 1 करतो मी. त्याच्यानंतर अदरवाईज तुम्हाला काय करायचं, ह्याच स्कोपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रिटर्न काय करायचं आहे, रिटर्न तुम्हाला करायचं आहे n × फॅक्ट ऑफ, हे जे फंक्शन आहे याच्यामध्येच काय करायचं तुम्हाला n - 1नी काय करायचं मल्टिप्लाय इथं करायचं. इथं बघा 5, त्याच्यातून 1 केला का 4, 4 मधून 1 केला 3, 3 मधून 1 केला 2 आणि 1. अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला सर्व काम करायचं. मला सांगायचं 0 कधी येईल, जेव्हा 1 आला तेव्हा 0 येईल. मग 0नी जर मला मल्टिप्लिकेशन थांबायचं तिथे 0 येऊन द्यावं लागेल का आपल्याला, नाही. म्हणूनच मी काय केलं तर रिटर्न 1 केलं. आता तुमच्या गोष्टी इथे क्लिअर झाल्या पाहिजे, आलं ना. जरी नाही क्लिअर झालं तर तुमचा भाऊ आहे ना इथं सॉल्व करायला, टेन्शन कशात घेत आहे. आता मी सांगतो इथं कसं आहे 5 फॅक्टोरियल तुमचं कसं आलं, इथं लक्ष द्या, प्रामाणिकपणे लक्ष द्या. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय रे, 5 × 4 × 3 × 2 × 1, हे काय झालं तुमचं 5 फॅक्टोरियल. आता आपल्याला काय करायचे, सगळ्यात पहिलं इथं बघा की मला हे समजलं की मला आहे ना इथं काय करायचे, n × फॅक्ट ऑफ n - 1 म्हणजे काय, इथं काय आपल्याला इथं काय करायचं, मला इथं स्टॉप नाही करायचं, म्हणजे काय 0 आपल्याला येऊन नाही द्यायचं इथं. काय × 4 × 3 × 2 × 1, पण आपल्याला हे समजलं की मला इथं 0 नाही येऊन द्यायचं आहे मल्टिप्लिकेशनला. मग मी आता काय केलं की तुम्ही म्हणशाल सर तिथं लूपनी करत होते, इथं कसं काय झालं. इथं काय केलं माहिती आहे का, मी या फॅक्ट नावाच्या फंक्शनला इथं कॉल केलं आणि इथं 5 पास करून दिलं मी, की तू जाय, जेव्हा तुला कॉल करतील ना तेव्हा तू जाय. मग तो काय केलं, तिथं कॉल केल्यानंतर काय आलं, इथं 5 आलं. 5 आल्यानंतर इथं चेक झालं काय 5 = 0 आहे का. तो म्हणला अरे इथं तर नाही आहे. मग नाही आहे तर मग इफ वाली नाही झाली, मग तुमचं काय होईल खाली इथं जाईल. इथं जाऊन काय करेल माहिती का, तो रिटर्न करेल. कशाला रिटर्न करायचे तुम्हाला, 5 × काय फॅक्ट ऑफ 5 - 1 म्हणजे काय, 5 - 1 म्हणजे काय, इथं 4 आला आणि वरती जाऊन तुमचं काय झालं 4 तुमचा गेला. काय झालं इथं 5 - 1 केलं म्हणजे काय 4, आणि इथं वरती तुमचं काय गेला 4 गेला. कारण का तुम्ही म्हणशासाठी तिथं 5 × काय झालं तुमचं 5 × फॅक्ट ऑफ 5 - 1 म्हणजे इथं तर 4 झाला म्हणशील तुम्ही, म्हणशाल इथं काय झालं 4 झालं, 5 × 4 झालं. ठीक आहे ना. मग आता यांची व्हॅल्यू अपडेट झाली ना, मग जेव्हा कॉल झाला तेव्हा आर्ग्युमेंट चेंज झाला. पहिले 5 होते, आता काय झाले 4 झाले. वरती गेला काय झाला, तो झाला आपला 4. इथं काय झालं तुमचा 4 झालं, बरोबर. इथे 4 झालं. मग आता काय होईल, परत इथं चेक होईल. चेक काय होईल की 4 = 0 आहे का. तुम्ही म्हणशाल सर नाही आहे, बघा 4 = 0 नाही आहे. मग आता तुम्ही रिटर्न 1 करू शकता का, नाही. मग तुम्ही काय करा, रिटर्न n × फॅक्ट ऑफ n - 1 म्हणजे n ची व्हॅल्यू काय आहे, तुम्ही म्हणशाल सर n ची व्हॅल्यू तर आता 4 आहे.
यांची व्हॅल्यू काय आहे 4 आहे. मग तुमचा पहिला 5 जसं तसंच येईल खाली. नंतर काय येईल तुमचं 4 आणि इंटू परत काय होईल इथं काय होईल 4 - 1 म्हणजे काय फॅक्ट ऑफ काय झालं 3 झालं. म्हणजे यांची व्हॅल्यू आता अपडेट होऊन काय झाली, पहिली 5 होती 4 झाली आता 3 झाली. मग इथे चेक होईल काय रे 3 = 0 आला आहे का, नाही हे तर शक्यच नाही. मग रिटर्न 1 करायची गरज आहे का, नाही. मग तुम्ही काय करा परत तुमची यांची व्हॅल्यू काय झाली 3 आणि फॅक्ट काय झालं तुमचं 3 - 1 म्हणजे 2 झाला. तुम्ही म्हणशाल सर याच्या जागी काय व्हॅल्यू दिली त्यांनी, याच्या जागी परत तुमची नवीन व्हॅल्यू काय आली 5 × 4 × 3 × फॅक्ट ऑफ काय आलं फॅक्ट ऑफ 2 आलं. काय आलं फॅक्ट ऑफ 2 आलं. मग तुम्ही म्हणशाल हे नवीन व्हॅल्यूज करते म्हणजे हे काही संपणार आहे का नाही, कधी संपण्यासाठीच मी ते काय केलं n = 0 आलं ना, मग तुम्ही थांबून जा असं सांगायचं. मग आता यांची व्हॅल्यू काय झाली नवीन 2 झाली. मग आता 3 झाली, नंतर काय होईल आता 2 आपली झाली 2 झाली. मग आता काय करायचं इथं चेक होईल 2 = 0 आहे का नाही, मग रिटर्न 1 होईल का नाही. मग रिटर्न काय होणार आहे आपली ही व्हॅल्यू होणार आहे. मग काय केलं 2 × फॅक्ट ऑफ काय केलं मी n - 1 म्हणजे काय फॅक्ट ऑफ 1. बघ आता एकदम काट्या गंमत आली 2 × फॅक्ट ऑफ 1 म्हणजे आता काय तुमची n जेव्हा 2 टाकला तेव्हा त्याची नवीन व्हॅल्यू काय आली फॅक्ट ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आली तुमची 2 × फॅक्ट ऑफ 1. मग इथं काय करा तुम्ही 5 × 4 × 3 × 2 × फॅक्ट ऑफ 1 करा. काय करा फॅक्ट ऑफ 1 करा. तुम्ही म्हणशाल सर आता यांची व्हॅल्यू 1 झाली, मग आता इथे चेक होईल काय होईल इथे चेक होईल 1 आला काय 1 = 0 आहे का नाही. मग इथं काय करा तुम्ही इथं काय करा 1 × फॅक्ट ऑफ 0. इथं काय झालं तुमचं 1 × फॅक्ट ऑफ 0 झालं. फॅक्ट ऑफ 0 कशाची व्हॅल्यू फॅक्ट ऑफ 1 ची व्हॅल्यू आपल्याला नवीन काय मिळाली 5 × 4 × 3 × 2 × याची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 1 × फॅक्ट ऑफ 0. मग वरती गेलं मग अरे 0 = 0 आता झालेलं आहे. मग आता तुम्ही काय करा रिटर्न 1 करा म्हणजे काय आता याच्या जागी आता 1 तुम्ही लिहा फॅक्ट ऑफ 0च्या जागी. मला सांगा हे किती आन्सर आलं तुमचं 120 आलं का. त्या 120ला तुम्ही काय मल्टिप्लाय केलं 1 मल्टिप्लाय केलं काय आन्सर आलं तुमचं 120. आणि हाच काय असतो त्याचं फॅक्टरल असतो. तुम्हाला नॉर्मल वे पण माहिती आहे आणि आता रिकर्शन वेनी पण तुम्हाला काय सांगितलं. तर ह्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण रिकर्शन म्हणतो. आणि एवढं एकच एक्झाम्पल तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे असं नाही म्हणू शकत मी. रिकर्शन खूप ठिकाणी यूज होतं पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच समजावणार आहे. तुम्हाला 2 टास्क आहे आणि मला असं वाटतं तुम्ही टास्क कंप्लीट करणार असेल तरच ही गोष्ट करा. फिबोनाची सिरीज मी तुम्हाला शिकवलेली फिबोनाची सिरीजवर तुम्हाला काम करायचे. सी लँग्वेजमधला व्हिडिओ बघू शकता तुम्हाला ते येऊन समजेल नसेल तर. पण तुम्हाला आता फिबोनाचीला काय करायचं रिकर्सिव्ह वेने करायचं. हा तुम्हाला टास्क आहे आलं ना. हा तुम्हाला टास्क आहे कारण मी टास्क देत नाही ना त्याच्यामुळे तुम्ही ना काम पण करत नाही नुसते व्हिडिओज बघत चालले. हा तुम्हाला क्वेश्चन आहे. आता तुम्ही म्हणशाल फिबोनाची सिरीज काय सर आम्ही शिकेल पण नाही. फिबोनाची सिरीज म्हणजे काय 0 आणि 1 हे 2 नंबर आहे तर त्याचा नेक्स्ट नंबर काय असेल यांची दोघांची ॲडिशन. असं नाही म्हणणार की 0 पासून स्टार्ट होईल कुठून पण स्टार्ट होऊ शकते. मागच्या 2 नंबरची ॲडिशन म्हणजे काय तुमचा नेक्स्ट नंबर असेल. याचे नेक्स्ट नंबर काय राहील या दोघांची ॲडिशन. याचा नेक्स्ट नंबर काय राहील या दोघांची ॲडिशन. याचा नेक्स्ट नंबर काय राहील या दोघांची ॲडिशन. तर असं काय करायचं तुम्हाला 1 बाय 1 ॲडिशन करायची आणि एक रेंज स्पेसिफिक रेंजपर्यंत सांगायची की पहिले 3च नंबर पाहिजे 4च नंबर पाहिजे. हे काम काय राव करावं लागतंय तुम्हाला. हे काम काय करायचं रिकर्शननी करायचं आणि मला इंस्टाग्रामला DM करून सेंड करायचं. हा व्हिडिओ थोडा छोटा आहे पण सगळ्या गोष्टी मी फंक्शनच्या आत्तापर्यंत सगळ्या कव्हर करून दिलेल्या आहे. आपण आता रिकर्शनला इम्प्लिमेंट करू आणि या फिबोनाची सिरीजला तुम्हाला काय करायचं मला कंप्लीट करून सांगायचं. जेवढे व्हिडिओ खरंच बघत असतील त्यांना खरंच काहीतरी करायचं असेल तर ते नक्की मला शेअर करतील. आलं ना इंस्टाग्रामला स्क्रीनशॉट शेअर होतो. आता असं नका म्हणू की सर तुमचा नंबरच पाहिजे तेव्हाच आम्ही शेअर करू शकू. नंबरवर तिथे भेटेल तुम्हाला. आलं ना. आता मी काय करतो पायथॉनचं आपलं जे फोल्डर आहे तिथं ड्रॅग अँड ड्रॉप केलं आणि आपला जो रिकर्शनचा टॉपिक आहे फॅक्टोरियलवाला जवळपास 26 लेक्चर झाले 27 झाले असतील काय माहिती किती झाले लेक्चर माझ्या लक्षात नाही राहते किती लेक्चर घेतले मी. rec.py आता OOP स्टार्ट करायचं बघा आपल्याला त्याच्यामुळे थोडंसं सिरियस होऊन जातं. इथं काय केलं मी डेप्थ काय केलं फॅक्ट नावाचं फंक्शन घेतलं त्याच्यात काय पास केलं मी पास केलं n ॲज अ आर्ग्युमेंट पण पास केलं. नंतर काय केलं मी इफ काय केलं n = 0 जर झालं तर तुम्हाला काय करायचं इथं काय करायचं इथं तुम्हाला रिटर्न करायचं काय करायला लावलं होतं रिटर्न मी 1 करायला लावलं होतं बरोबर. त्याच्यानंतर एल्स काय केलं मी इथं काय केलं माहिती आहे का
एल्स लिहिण्याची गरज आहे का? नाही, मला एल्स नाही घ्यायचं. मी डायरेक्ट काय करतो, तिथं रिटर्न करतो. रिटर्न काय करतो, रिटर्न मी इथं करतो n इंटू काय की फॅक्ट नावाच्या फंक्शनलाच परत कॉल करतो आणि त्याच्यामधून एक एक काय करतो, मायनस करतो. आणि एक एक मायनस केल्यावर काय होतं मी तुम्हाला सांगितलेलं. आणि इथं काय पास करतो मी फॅक्टला, इथे कॉल करतो कुठं, याच्या स्कोपमध्ये बाहेर जाऊन. अरे स्कोपमध्ये बाहेर जाऊन काय करतो, फॅक्टला कॉल करतो आणि त्याच्यात 5 मी हा पास करतो. पाहिजे तुम्ही युजरकडून पण घेऊ शकता. कंट्रोल प्लस 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 दिसतंय का, प्रोग्राम दिसतोय. याला जेव्हा मी रन केलं तुम्ही म्हणशाल सर याचं आउटपुट काय येत नाही. आउटपुट कसं येईल बरं, तुम्ही जो रिझल्ट आहे तो रिटर्न करताय. मग रिटर्न करताय तुम्ही आरमध्ये रिटर्न करून स्टोअर करा किंवा त्याला डायरेक्ट प्रिंट करा. मग त्या आरला तुम्ही प्रिंट करा ना रे भावांनो, समजलं. इथे काय होईल, तुमचा आर आपला प्रिंट होईल, समजलं. इथे जेव्हा त्याला रन केलं तर 120 आपला रिझल्ट आलेला आहे. आणि कसा आलेला आहे ही मला नाही वाटत तुम्हाला परत सांगायची गरज आहे. आणि जर परत सांगायची गरज असेल तर तुम्ही व्हिडिओ मागे घ्या आणि परत एकदा बघा. तरी मी सांगून देतो की असं नको वाटायला सर तुम्ही पहिले तर खूप चांगले शिकत होते, आता थोडं काय झालं गडबड तुमच्यामध्ये. असं काहीच होणार नाही भावांनो. जे आपलं पहिलं आहे तेच शेवटपर्यंत प्रॉमिस राहणार आहे. जसं की मी मध्ये काय टाकलं, 5 टाकलं. इथं चेक झाला बघा. आपला रेड पेन घेऊन घेतो, सॉरी गुलाबी. 5 = 5 0 नाही आहे. मग तुम्ही काय करा, हा ब्लॉक नका एक्झिक्यूट करू, तुम्ही याच्याऐवजी ही लाईन रिटर्न करा. काय रिटर्न झालेली आहे तुमची लाईन, 5 इंटू फॅक्ट ऑफ 4 रिटर्न झाला. मग आता तुमची ची व्हॅल्यू न्यू काय झाली, 4 झाला. मग 4 तुमचा 5 झाला, कारण फॅक्ट फंक्शन इथं परत कॉल झालं ना. मग इथं 4 झाला. मग इथं परत चेक होईल काय 4 = 0 आहे का, नाही आहे. मग तुम्ही रिटर्न 1 करू शकता का, नाही. मग इथं काय करा तुम्ही 5 इंटू याच्या जागी काय लिहिणार आता तुम्ही, 5 इंटू ची व्हॅल्यू काय 4 आणि फॅक्ट ऑफ काय होईल तुमचं n - 4 - 1 म्हणजे काय 3. फॅक्ट ऑफ काय करा 3 इथं करा. नंतर काय होईल 5 इंटू 4 इंटू 3 इंटू फॅक्ट ऑफ 2 होईल, बरोबर. n- होतो. नंतर काय 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू फॅक्ट ऑफ 1. नंतर काय झालं 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू फॅक्ट ऑफ 1. नंतर काय झालं तुमचं, जेव्हा 0 झाला ची व्हॅल्यू 0 झाली, इथं कम्पेअर झाली. नंतर काय झालं, याला 1 मल्टिप्लाय केलं तर काय आलं तुमचं आन्सर. इथून सगळा रिझल्ट रिटर्न झाला तुमचं. जेव्हा 1 रिटर्न झाल्यानंतर इथं संपलं ते. आणि इथून काय झालं तुमचं 120 आपला आला आणि 120 तुमचा रिझल्ट काय इथं प्रिंट होऊन गेला. तर अशा प्रकारे काय फॅक्टोरियलचा तुम्ही केलं. आता तुम्हाला टास्क मी जो दिलेला आहे कोणता, फिबोनाची सिरीज. फिबोनाची सिरीजला तुम्हाला काय करायचं आहे, रिकर्शननी बनवून मला सेंड करायचं. आणि जर नाही जमलं तर सांगा की सर आम्हाला फिबोनाची सिरीजचं नाही जमलं आहे, नेक्स्ट व्हिडिओ आपण काय परत त्याच्यावर बनवू. आले ना. हा प्रोग्राम व्यवस्थित करायचा आहे फॅक्टोरियलचा. अजून पण तुम्ही खूप सारे क्वेश्चन हे रिकर्शननी करू शकता. आले ना. आजच्या दिवस एवढंच आहे. आत्तापर्यंत फंक्शनचं सगळे टॉपिक संपलेले आणि काही जे टॉपिक आहे मला असं वाटतं की तुम्ही वाचून पण समजू शकता, त्याच्यामुळे मी ते स्किप केलेले. आता आपलं नेक्स्ट लेक्चर जेव्हा पण येईल, नेक्स्ट लेक्चर आता माझ्यामध्ये पुढच्या मंडेला येणार आहे. शेड्यूल बघून घ्या, आत्ताच सांगतो, भरपूर जणांना कन्फ्युजन होते. 3 दिवस पायथॉन, मंडे नंतर ट्यूजडे नंतर वेनेसडे काय तुमचं पायथॉन येणार आहे, पायथॉन. आणि नंतर तुमचं ॲप्टिट्यूडची सिरीज पण स्टार्ट झाली ना तुमची, ही पण करा बघा. तुम्ही किती पण हुशार असाल तरी ही पण सिरीज तुम्ही करा. आलं ना. मंडे ट्यूजडे वेनेसडे नंतर काय थर्सडे फ्रायडे आणि सॅटरडे, या 3 दिवशी काय तुमचं ॲप्टिट्यूड तुमची स्टार्ट होते. आलं ना. 3 दिवस प्रोग्रामिंग ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कम्युनिकेशनसाठी बघतोय मी की एखादा कोणी माझा मित्र जो चांगला इंग्लिश कम्युनिकेशन बोलतो आहे त्याच्यासोबत एखादी पॉडकास्ट वगैरे काहीतरी घेण्याचा प्रयत्न करेल. पण असं कोणी भेटत नाही आणि मोस्ट ऑफ दी मुलं आहे ना, मोस्ट ऑफ दी मुलं नाही देत पॉडकास्ट वगैरे. पण ठीक आहे, आपला पण टाईम येईल, कोणीतरी आपल्याला पण सपोर्ट करेल एक टाईमानंतर. जोपर्यंत चालू आहे तसं, कारण मी एक पॉडकास्ट सिरीज अरेंज केली होती. मी भरपूर जणांनी DM केला पण कोणी मला रिप्लाय नाही दिला. ठीक आहे, जाऊ द्या. रिप्लाय दिला तरी काय सीन करून सोडून दिला. ठीक आहे, अजून ते मला कमी समजत असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की कंटेंट क्रिएशन किंवा फॉलोअर्स कमी, असं त्यांनी स्पेसिफिक रिझन पण मेन्शन नाही केलं. ठीक आहे, आज नाही तर उद्या आपल्याबरोबर नक्की लोक पॉडकास्ट घेतील. आले ना. आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.